आत्ताचे जे काही मारामारी आहेत, आत्ताचं जे काही राजकारण आहे ते दोन जातीमध्ये विभागलं आहे आणि ते गेल्या 2 वर्षात विभागलं आहे. आणि ह्याला सगळ्याला जबाबदार कोण असेल तर मनोज जरांगे नावाचा माणूस आहे. कारण त्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामधून एक एक गोष्ट बाहेर येत आहे. म्हणजे काही ना काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत आहे आणि ती समोर येत आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत त्या घटना किती धक्कादायक आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण मात्र बीड जिल्ह्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती कशामुळे झाली आहे, काय झाली आहे, त्याला कोण जबाबदार आहे, याच्यावर लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणतायत बघा. बीड जिल्ह्याची खरी अशी ओळख नाही आहे. बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. बीड जिल्हा वारकऱ्यांचा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक तत्त्वज्ञ, अनेक विचारवंत आहेत. बीड जिल्हा खरी ही बीड जिल्ह्याची ओळख नाही. पण बीड जिल्ह्यातल्या राजकीय संघर्षातून आणि जात वर्चस्वाच्या भावनेतून बीड जिल्ह्यामध्ये आत्ताची जी काही भांडणं आहेत, आत्ताचे जे काही मारामारी आहेत, आत्ताचं जे काही राजकारण आहे ते दोन जातीमध्ये विभागलं आहे आणि ते गेल्या 2 वर्षात विभागलं आहे. आणि ह्याला सगळ्याला जबाबदार कोण असेल तर मनोज जरांगे नावाचा माणूस आहे. कारण त्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून प्रत्येक गोष्टीला जातीय वळण दिलं जाते आणि जातीय भावनेतून भांडणं होताना दिसून येत आहेत. जोपर्यंत जरांगेवरचा कॅमेरा या मीडियाच्या माध्यमातून बाजूला सरणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामधलं वातावरण शांत होणार नाही. ऐकलं लक्ष्मण हाके काय म्हणतात. ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे, घटना घडत आहेत, त्या संपूर्ण गोष्टीला मनोज जरांगे पाटील हे जबाबदार आहेत. कारण की मागच्या 2 वर्षापासून बीड जिल्ह्याचं परिस्थिती बदललेली आहे असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समोरचा कॅमेरा हटवा, सगळं काही सुरळीत होईल असं लक्ष्मण हाके यांना वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करत आहेत, आंदोलनं करत आहेत आणि एकीकडं लक्ष्मण हाके हे मराठा समाजाला आरक्षण ओबीसीमधून न मिळावं म्हणून आंदोलन उपोषण करतायत. पण मात्र लक्ष्मण हाके हे सुद्धा 2 वर्षापासूनच प्रसिद्ध झालेले आहेत, अचानक समोर आलेले आहेत आणि ते सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण मात्र ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे झाली आहे असं म्हणणं योग्य आहे का? कारण की ही परिस्थिती फक्त बीड जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे. राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटनासुद्धा घडत आहेत. मग त्या घटना कशामुळे घडत आहेत, काय घडत आहेत, त्याला नेमकं कोण कारणीभूत आहे, लोकांची मानसिकता अशा पद्धतीनं का बदलत चालली आहे, आरोपींना कायद्याचा धाक का राहिला नाही, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असताना फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं बीड जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणणं योग्य आहे का, असा प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो. शेवटी आता हे संपूर्ण ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके बोलत आहेत ते फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी बोलत आहेत, त्यांच्याकडे दुसरा काही विषय नाही असं सुद्धा काही जण म्हणतात. पण मात्र आता राज्यामध्ये वेगवेगळे नवीन मुद्दे येऊ लागले आहेत, त्यामुळं वेगवेगळ्या चर्चासुद्धा होऊ लागल्यात. आता ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.